तर संघमुखपत्र भाजप आणि त्यानंतर आता शिंदे गटानेही दादांवर खापर फोडलंय का असा प्रश्न आहे। अजित दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं असं रामदास कदमांनी म्हटलंय। रामदास कदमांच्या या विधानानं वाद वाढण्याची शक्यता आहे। या 2-2.5 वर्षांमध्ये आपण जे निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत। असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। महायुतीमध्ये अजितदादांचा प्रवेश अजून जरा उशिरा झाला असता तर बरं झालं असतं असं ते म्हणाले। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या यश अपयशाच्या संदर्भाने रामदास कदम यांनी जे भाषण केलेलं आहे ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह भरण्याच्या करिता म्हणून ते केलेलं असावं अशी आमची धारणा आहे। जी वस्तुस्थिती आहे ती आहे, ही वस्तुस्थिती स्वीकारून आपल्याला विधानसभेला सामोरं जायचं आहे। रामदासभाई कदम हे ज्येष्ठ नेते आहेत, सिनियर लीडर आहेत।